तुम्ही कधी काळ्या रंगातील श्रीरामांची मूर्ती पाहिली आहे का? नाशिकच्या पंचवटी परिसरात वसलेलं हे मंदिर काळ्या दगडाने बांधलेलं आहे आणि काळ्या दगडातील श्रीरामांची मूर्ती यामुळे या मंदिराला काळाराम मंदिर हे नाव पडलं। मंदिरात प्रवेश करतात सर्वप्रथम दर्शन होतं श्री हनुमानजींचं। त्यांच्या समोर चक्क 40 खांब आहेत जे आठवण करून देतात हनुमान चालीसाची। पुढे जातात श्रीरामांच्या दर्शनासाठी असलेल्या 14 पायऱ्या दिसतात। या 14 पायऱ्या प्रभू श्रीरामांच्या 14 वर्षांच्या वनवासाचं प्रतीक मानलं जातं। या पायऱ्या चढून आत गेल्यावर दर्शन होतं प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजींचं। काळ्या दगडातील या सुंदर मूर्त्या भक्तांचं मन मोहून टाकतात। मंदिरातील 84 खांबांबद्दल अशी श्रद्धा आहे की हे ते 84 खांब 84 लाख योनींचे प्रतीक आहे। या 84 लाख योनींचा प्रवास पूर्ण केल्यानंतरच मनुष्याला प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची संधी मिळते असं मानलं जातं। सुमारे 230 वर्षांपूर्वी सरदार रंगराव ओढेकर यांना स्वप्नात संकेत मिळाला की श्री प्रभू रामांची मूर्ती गोदावरी नदीत दडलेली आहे। शोध घेतल्यानंतर काळ्या दगडातील ही मूर्ती सापडली आणि त्यानंतर उभारण्यात आलं हे भव्य मंदिर। श्रद्धा, इतिहास आणि अप्रतिम स्थापत्य कलेचा संगम असलेलं हे काळाराम मंदिर। नाशिकला आलात तर नक्की भेट द्या आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा।